परदेशी हत्या प्रकरणातील आरोपीच्या घरावरील बुलडोझर कारवाईला ब्रेक. अतिक्रमणाच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून अंतरिम संरक्षण. पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला. अहिल्यानगर महानगरपालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील 3 आरोपींच्या नगर देवळे येथील ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 2517 वरील कथित अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम संरक्षण दिले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईला तुर्तास न्यायालयीन ब्रेक लागला आहे. धीरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपीचे संबंधित घर कथितरित्या अतिक्रमित असल्याचे सांगत प्रशासनाकडून ते पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईविरोधात संबंधित उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने सदर मालमत्तेबाबत अंतरिम संरक्षण देण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे प्रशासनाला पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत संबंधित मालमत्तेवर कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धीरज परदेशी हत्या प्रकरणानंतर आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी होत असतानाच अतिक्रमण कारवाईला न्यायालयीन संरक्षण मिळाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून त्यावेळी न्यायालयाच्या भूमिकेकडे प्रशासनासह सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.